दूध भेसळ विरोधात धडाकेबाज कारवाया करून अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता स्वतःच मोठ्या अडचणीत सापडलेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एफडीएने 8 प्रमुख दूध डेऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे। एवढंच नाही तर कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालं का असा गंभीर प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केलाय। राज्यात दूध भेसळ विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर धडक कारवाया सुरू आहेत। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अनेक डेऱ्यांवर छापे टाकण्यात आले आणि विविध अनियमितता आढळल्याच्या कारणावरून काही डेऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले। मात्र या कारवाई विरोधात राज्यातील 8 प्रमुख दूध डेऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात असा दावा करण्यात आला की अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधितांना किमान 14 दिवसांची मुदत देणं आवश्यक असतं। परंतु एफडीएने कोणतीही सुधारणा करण्याची संधी न देता थेट परवाने निलंबित केले। त्यामुळे ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। सुनावणी दरम्यान संबंधित डेऱ्यांनी तपासणीनंतर बहुतांश त्रुटी दूर केल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एफडीएच्या निलंबन आदेशाला अंतरिम स्थगिती दिली। ज्या डेऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्यामध्ये सरस्वती मिल्क प्रोडक्ट, शिवकृपा डेअरी, कृष्णानंद फूड प्रोडक्ट, नवनाथ मिल्क कलेक्शन, सिद्धेश्वर मिल्क प्रोडक्ट, जतीन मिल्क कलेक्शन आणि जयहरी मिल्क कलेक्शन यांचा समावेश आहे। या डेऱ्यांमार्फत दररोज हजारो लिटर दुधाचं संकलन होत असल्याने परवाने निलंबित झाल्यामुळे हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक परिणाम झाल्याचा मुद्दाही न्यायालयात मांडण्यात आला। महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयाने एफडीएची कारवाई अंतिमतः रद्द केलेली नाही। सध्या केवळ अंतरिम स्थगिती देण्यात आली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे। अंतिम निर्णय न्यायालयाच्या पुढील आदेशानंतरच स्पष्ट होईल।